आपण बनवत आहोत पिठलं। हे आहे कांदा, टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची आणि हळदी पावडर, जिरा आणि मोहरी। कढईत तेल टाकलेले आहे। आता आपण मोहरी टाकतो, तडतडून द्यायची पहिलं, नंतर जिरा, कांदा, आता हिरवी मिरची आणि लसूण, आता हळद घेऊ, आता पाणी टाकून घेऊ, अजून थोडंसं पाणी, आपल्याला जेवढं लागेल तेवढं। एक उकळी येऊ द्यायची आणि हे आहे मीठ, चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि उकळी आल्याच्या नंतर टोमॅटो टाकून द्यायचे। 5 मिनिटं असं ठेवायचं, उकळी येऊन द्यायची छान। हे आहे चणा डाळीचं पीठ, आमच्याकडे बेसन पीठ असं म्हणतात। हे पहा, छान उकळी आलेली आहे। आता ते डाळीचं पीठ याच्यात टाकून छान हलवून घ्यायचं। अजून थोडंसं पीठ टाकायची गरज आहे, जास्त पातळ नको आहे। कमी गॅसवर 5 मिनिटं झाकून ठेवू। झालेले आहेत 5 मिनिटं, आता बघू आपण। रेडी आहे पिठलं, महाराष्ट्रीयन डिश। तुम्ही याला कशासोबत बी खाऊ शकता, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकतात।